नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 29 जूनच्या भागामध्ये मित्रांनो काव्या रागारागातच मामीच्या हातामधून चिनूची लग्नपत्रिका आपल्या हातामध्ये घेते आणि ती पत्रिका सगळ्यांना दाखवत म्हणते की काय लिहिलं आहे याच्यावरती, आमच्या चिनूच्या लग्नाला यायचं हां. आणि आता ती परत मामीकडे बघते आणि म्हणते की लिहिलंय ना. आणि परत ती मामाकडे बघून म्हणते की अरे मामा, मी अशी मुलगी आहे जिच्या लग्नाची पत्रिका छापलीच नाही. आणि आता ती थोडीशी हळवी होऊन बोलते की माझ्याच ताईच्या लग्नामध्ये ना माझंच लग्न तुम्ही अक्षरशः भावला भावलीसारखं लावून टाकलं, ते सुद्धा पार्थसोबत. तर तेव्हा आता मामी काव्याला विचारते की अगं काव्या, पण पार्थसोबत लग्न झाल्यानंतर तुझं काही वाईट झालं आहे का? तर तेव्हा काव्या मामीवरती भडकते आणि म्हणते की अगं मामी, मुद्दा हा आहे की माझं लग्न ना माझ्या मनाविरुद्ध झालेलं आहे. तुमच्यासारखी माणसं आहेत ना या जगामध्ये, त्यामुळे कैक मुलींना मनाविरुद्ध लग्न करावं लागतं, संसार करायला लागतो तुमच्यामुळे, असं म्हणून ती आता मामाकडे सुद्धा बोट करते. आणि त्यानंतर समाज म्हणून तुमची ही सुद्धा अपेक्षा असते की त्या मुलीने संसार नेटाने करावा, सुखाने करावा. अरे ज्या मुलीला तुम्ही अक्षरशः एखाद्याच्या दावणीला बांधून ठेवता, त्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा अशी अपेक्षा कशी करू शकता तुम्ही? असं ती त्या दोघांना बोल लावतच असते. तर तेव्हा शारदा आता बोलते आणि म्हणते की अगं काव्या, बास झालं आता जरा तू शांत हो. तर तेव्हा काव्या शारदाला म्हणते की मी आता शांत नाही होणार आई, आणि मला शांत व्हायला तू सांगूच नकोस. अगं कितीतरी दिवस, जवळपास 1 महिनाभर ना मी यांच्याबद्दलचा राग माझ्या मनामध्ये असा दाबून ठेवलेला आहे. आज मला बोलू देत. माझ्या आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे यांनी, आणि आता वर तोंड करून स्वतःच्या मुलीची पत्रिका द्यायला आलेले आहेत, पेढे भरवत आहेत आणि काय विचारतायत, गोड बातमी कधी देणार? असं बोलल्यानंतर आता मामी आपलं मानच खाली घालते. तर काव्या तिला म्हणते, कसं ग मामी, प्रत्येक गोष्ट तुम्हाला हवी तेव्हा हवी तशी कशी काय करायची आम्ही? कसं शक्य आहे हे? असं ती आता मामावरती सुद्धा ओरडते. आमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्ही म्हणाल तशा करायच्या. आमच्या आयुष्यात काय करायचं हे ठरवणारे तुम्ही कोण? प्रत्येक गोष्ट तुम्ही ठरवणार. एखाद्या मुलीने लग्न ह्या वयात करायचं, मग संसार अगदी सुखाने करायचा, मग लगेच 1 वर्षात पाळणा हलवायचा, सगळ्या गोष्टी तुम्ही ठरवणार आहात. अरे कोण आहात कोण तुम्ही? आणि हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तर तेव्हा आता मामा तिला म्हणतो की अगं काही गोष्टी ना वेळेतच झालेल्या बऱ्या असतात, म्हणून बोलतोय आम्ही, आणि यामध्ये आमचा वाईट हेतू नाही आहे अगं. तर तेव्हा काव्या त्याला उत्तर देते की तुमचा हेतू जरी चांगला असला ना, पण तुम्ही जे बोलता, जे टोमणे मारता ना, त्याच्यामुळे ना एखाद्या मुलीचं आयुष्य खराब होईल असं नाही वाटत का तुम्हाला? अरे आमचं आयुष्य आहे, आमचं जगणं आहे, आम्हाला ठरवू द्यात ना. असं बोलून आता तिच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं, आणि तेव्हा धनंजयच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी येत असतं. तर तेव्हा काव्या पुढं म्हणते की लग्नानंतर होईल सगळं सुरळीत, लग्नानंतर होईलच प्रेम, असं का वाटतं तुमच्या पिढीला? आणि आता त्यानंतर ती धनंजयच्या दिशेने वळते आणि विचारते की सांगा ना बाबा, असं का वाटतं तुमच्या पिढीला? आणि किती सहज पाठवणी करता तुम्ही मुलीची दुसऱ्यांच्या घरी. लग्नानंतर एकदा तरी विचारता का तिला की ती सुखी आहे का त्या घरामध्ये? तिला काही त्रास तर होत नाही आहे ना? तिचा सो कॉल्ड संसार ती नीट करतेय का, सुखात करतेय का? विचारता का तिला कधी? आणि समजा तसं नसेल तर तिला म्हणता का की सोड सगळं, ये इकडे, घे तुझे निर्णय तू स्वतः, सगळे मागे टाक, सगळं काही विसरून जा, म्हणता का असं? सांगा ना बाबा. असं ती एकामागोमाग एकच प्रश्न धनंजयला विचारत असते. तर तेव्हा धनंजय मात्र काही न बोलता तसाच शांत उभा असतो, आणि आता शारदासुद्धा तशीच शांत उभी असते. तर आता त्यानंतर ते सगळं ऐकल्यानंतर मामी आपलं तोंड उघडते आणि आता काव्याला विचारते की काव्या, अगं तुझ्या बाबतीत तसं काही वाईट घडत आहे का? आणि तसं काही असेल ना तर सांग आम्हासनी, आम्ही काहीतरी मार्ग, असं ती म्हणत असताना काव्या आता तिच्या दिशेने वळते आणि तिला म्हणते की तुम्ही काहीसुद्धा मार्ग काढू नका आणि कुठला सल्लाही देऊ नका प्लीज, आणि मुळात तुमच्यासारख्या लोकांची ना ढवळाढवळ मला माझ्या आयुष्यात नकोच आहे. असं ती बोलत असताना आता अनिशा तिथं धावत धावत येते. तर काव्या पुढं त्यांना म्हणते की माझी मी समर्थ आहे. मुळात ना मुलीच्या आयुष्याचा सौदा करणाऱ्या लोकांनी ना या घरची पायरीसुद्धा चढू नये. असं तिने बोलल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसतो. तर काव्या पुढं म्हणते की पण तरीही तुम्ही आलात, ठीक आहे, आणि ठीक आहे, पण इथून पुढे ना माझ्या आयुष्यामध्ये मी काय करायचं ना हे तुम्ही बोलायचं नाही, आणि माझ्या आयुष्याचे निर्णय तर अजिबात घ्यायचे नाहीत, कळलं का मामा? असं ती त्याच्या डोळ्यात बघूनच बोलत असते. आणि त्यानंतर ती मामीच्या डोळ्यात सुद्धा बघते.
तर तेव्हा मामी मात्र आता आपले डोळेच खाली घेते. तर ते सगळं ऐकत असताना आता अनिशा काव्याला म्हणते की अगं काव्या, काय झालेलं आहे? तर अनिशाच्या प्रश्नाला उत्तर न देता काव्या आता रागारागातच आत निघून जाते. तर तेव्हा मामा आता रागाला येतो आणि मामीला म्हणतो, बकुळे चल निघूयात आपण. तर तेव्हा धनंजय पुढे येतो आणि मामाला म्हणतो की दौलतराव थांबा ना प्लीज. तर तेव्हा शारदासुद्धा दौलतसमोर हात जोडते आणि म्हणते की दादा थांबा ना प्लीज. तर तेव्हा मामी शारदाला म्हणते की अहो ताई, माफी नका मागूत. तुम्ही ना पार्थ आणि काव्याबद्दल सांगितलं ना, तेव्हा असं वाटलं की सगळं काही नीट आहे. पण काव्या अजून त्याच गोष्टींचा त्रास करून घेत आहे, याचंच वाईट वाटत आहे. तर तेव्हा दौलत मामा म्हणतो की याचा अर्थ काव्याला अजूनही हे लग्न मान्य नाहीये. असं बोलून तो आता त्या दोघांच्याकडे बघू लागतो आणि ते दोघं सुद्धा एकदम शांतच असतात. तर मित्रांनो, आता इकडे आतमध्ये काव्या खूपच रागराग करून घेत असते आणि ती खूप चिडलेली असते. ती म्हणते की कशाला आली आहेत ही लोकं माझ्या आयुष्यामध्ये जखमेवरती मीठ चोळायला? गरज काय होती यांना इथं यायची? प्रत्येक वेळी जाणून बुजून त्रास द्यायला का आवडतं मला, यांना काही कळतच नाहीये. असं म्हणून ती मित्रांनो खूपच रडत असते. काय तर म्हणे की बेबी कधी प्लॅन करणार आहे, आणि हे विचारत असताना याची जीभ कशी काय झडत नाही. असं बोलून ती आता डोक्याला हात लावूनच खाली बसते. आणि काय गरज होती पार्थला तर इथं काल रात्री यायची? ते काल रात्री इथं घरामध्ये आले, त्यामुळे सगळ्या घरातल्यांना असं वाटतं की माझं सगळं काही छानच चालू आहे. त्यामुळेच मामा मामीचा असा गैरसमज झाला की माझं सगळं काही सुखाचं चालू आहे. पण नाही, आता ना अजून या गैरसमजाला ना मला हवा लागू द्यायची नाहीये. आता ना मला माझं करिअर करायचं आहे. यामध्ये जर मला कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल ना, तर ती गोष्ट वेळीच मोडून काढली पाहिजे. असं म्हणून ती आता परत उठते आणि म्हणते की त्यावेळी हे लग्न यांनी ठरवलेलं होतं, पण आता या लग्नाचं काय करायचं ना ते मी ठरवणार. तर तेव्हा आता तिला किल्लेदार वकिलांचे शब्द आठवू लागतात. ते तिला विचारत असतात की आता तरी तुमचा डिवोर्स घेण्याचा निर्णय फायनल झालेला आहे ना? तर तेव्हा काव्या त्यांना सांगितलेली असते की आत्ता तरी मला डिवोर्स केस फाईल करायची नाही आहे. तर तेव्हा किल्लेदार वकील तिला म्हणालेले असतात की तुमचा जर विचार बदलला ना तर परत कळवाच. आणि आता ते सगळं आठवल्यानंतर काव्या चक्क आपला मोबाईल हातामध्ये घेते आणि मोबाईल हातामध्ये घेऊन मित्रांनो ती डायरेक्ट किल्लेदार वकिलांना फोन लावते. तर तेव्हा इकडे मोबाईल वाजू लागतो आणि मित्रांनो इथे चक्क पार्थसुद्धा किल्लेदार वकिलांच्या ऑफिसमध्येच असतो. तर तेव्हा किल्लेदार वकील फोन उचलून आपल्या हातामध्ये घेतात आणि बघतात आणि फोन रिसीव्ह न करताच ते बाजूला ठेवतात. तर तेव्हा इकडे काव्या चिडचिड करू लागते आणि म्हणते की हे ॲडव्होकेटसुद्धा आज फोन उचलत नाही आहेत, सगळेच डोक्यात जात आहेत माझ्या. इतक्यात अनिशा आतमध्ये येते आणि ते सगळं ऐकून काव्याला विचारते की काय डोक्यात जात आहे काव्या तुझ्या? काय झालंय, तू ठीक आहेस ना? असं ती विचारत असते. तरीसुद्धा काव्या तिच्या प्रश्नाला उत्तर देत नाही आणि परत ती ॲडव्होकेट किल्लेदारांना फोन लावतच असते. तर तेव्हा अनिशा तिच्यावरती चिडते आणि म्हणते की काव्या, अगं तुला मी काहीतरी विचारलं. तर तेव्हा काव्य तिच्यावरती जोरानेच भडकते आणि म्हणते की काहीही विचारू नकोस मला प्लीज. तर अनिशा तिला म्हणते की काय झालं अगं तुला, तू इतकी का चिडत आहेस? मगाशी तू तुझ्या मामा मामींना सुद्धा नको नको ते बोललेली आहेस. तर तेव्हा काव्य तिला विचारते की अगं मग काय करायला हवं होतं मी त्यांना उगाच बोलले, मी त्यांना तसं बोलायला नको होतं असं वाटत आहे का तुला? काय करायला हवं होतं मी अजून? अनिशा, अगं माझ्या आयुष्यामध्ये जो काही गोंधळ झालेला आहे ना तो सगळा काही त्यांच्यामुळे झालेला आहे, तुला कळत नाही का? त्यांच्या एका निर्णयामुळे आज 4-4 आयुष्य पणाला लागलेली आहेत. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते की अगं हो, पण ना तू इतक्याच ठामपणाने ना तेव्हा लग्न मंडपात भांडायचं होतंस ना, तेव्हा का गप्प बसलीस? का काही नाही बोललीस तू? तर तेव्हा काव्या तिला सांगते की नाही बोलू शकले गं, नाही बोलू शकले, कारण तेव्हा ना या सगळ्याच माणसांनी ना मला कोंडीत पकडलं होतं, तेही चारी बाजूने, सो कॉल्ड समाजाच्या भीतीने. माझ्याच आईवडिलांच्या आयुष्यामुळे, त्यांच्या आयुष्याच्या भीतीमुळे मी हा सगळा काही निर्णय घेऊन फसले. आज आता सगळं काही फसलेलं आहे. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते मग आता हा सगळा काही मनस्ताप करून घेऊन काही फायदा होणार आहे का काव्या? तर तेव्हा काव्या तिला म्हणते की मनस्ताप होणारच ना अनिशा, मनस्ताप होणारच. अगं ही अशीच माणसं एकदा मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला येतात, पेढे भरवतात, तेव्हा डोक्यात तिडीक तर जाणारच ना. त्यांना कळत नाही आहे, त्यांना तर जाणीवच नाही आहे की त्यांनी माझ्या आयुष्याची किती वाट लावलेली आहे ते. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते की तेच तर म्हणत आहे ना मी, त्यांना जाणीव नाही आहे तर मग तू त्यांना का बोललीस? बरं, त्यांना तुला काही सांगायचंच नसेल की तुझ्या आयुष्यात काय काय घडलंय, पण मग तुझ्या आईबाबांना तरी सांगशील का नाही? अगं त्यांच्याजवळ मन मोकळं कर. असं तिने बोलल्यानंतर काव्या तिला म्हणते की काहीही गरज नाही आणि त्याचा काही उपयोगसुद्धा नाही.
आणि मुळात ना आता मी ठरवलेलं आहे की मी कुणालाही काहीही सांगत बसणार नाहीये. तर तेव्हा अनिशा तिला विचारते की अगं मग काय करणार आहेस तू? तर तेव्हा काव्या तिला सांगते आता जे ठरवलं आहे ना तेच मी करते. तर तेव्हा अनिशा परत तिला विचारते अगं काव्या नक्की काय ठरवलेलं आहेस तू? तर तेव्हा काव्या तिला सांगते वेळ आली ना की तुला कळेलच. आणि आता प्लीज एका पाठोपाठ एक प्रश्न विचारून 100 प्रश्न विचारून माझं डोकं खाऊ नकोस प्लीज. तर तेव्हा अनिशा तिच्यावरती ओरडते आणि म्हणते की अगं अशी का तू प्रत्येकाशी तोडून बोलत आहेस? तर तेव्हा काव्या म्हणते की अगं अनिशा मी अशीच आहे. सगळ्यांना ना माझा राग येतो. मी कोणालाही आवडत नाही, कळालं का? आणि तुलाही आता मी जर आवडत नसेल ना तर तू सुद्धा निघून जा माझ्यासमोरून. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते की मूर्ख आहेस का तू काव्या? काहीही काय बोलतेस तू? आणि काय चाललेलं होतं तुझं मगाचपासून? कोणाला कॉल लावत होतीस तू? जीवाला लावत होतीस का? असं तिने विचारल्यानंतर आता काव्या धक्क्यानेच तिच्याकडे बघते आणि तिला म्हणते की अनिशा आर यू आउट ऑफ युअर माइंड? वेडी आहेस का तू? अगं तू मला वेडी म्हणत आहेस आणि तुलाच वेड लागल्यासारखं बडबडत आहेस तू. काय संबंध आहे त्याला फोन करायचा? आणि अनिशा तू माझी चांगली मैत्रीण आहेस म्हणून व्यवस्थित सांगते आणि तुला शेवटचं सांगत आहे. त्या माणसाचं नाव परत माझ्यासमोर घ्यायचं नाही. ब्लॉक केलेलं आहे मी त्याला. तर तेव्हा आता अनिशा जीवानं दिलेलं लेटर आपल्या हातामध्ये घेते आणि काव्याला म्हणते की हे बघ काव्या, जीवाने ना तुझ्यासाठी हे लेटर दिलेलं आहे. तर ते ऐकल्यानंतर मात्र काव्याला अजून जोरात धक्का बसतो आणि काव्या आता ते लेटर रागारागातच आपल्या हातामध्ये घेते आणि उघडणारच असते इतक्यात परत ती थांबते आणि ते न उघडताच लेटर ती अनिशाच्या समोरच फाडून टाकते. आणि तेव्हा अनिशा तिला थांबवायचा प्रयत्न करत असते तरीसुद्धा काव्या काही ऐकत नाही आणि ते लेटर अखेर फाडूनच टाकते आणि फाडून ते लेटर फेकून देते. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते अगं काव्या तू हे काय केलंस? अगं काव्या तू लेटर का फाडलंस? निदान एकदा वाचून तरी घ्यायचं होतंस ना तू. तर तेव्हा काव्या रागातच तिला बोलते की नाही वाचायचं आहे मला. हे बघ अनिशा, आता ना मला जीवाची एकही गोष्ट माझ्या आयुष्यात नको आहे, कळलं का तुला? आता जीवाचा चॅप्टर कायमचा संपवलेला आहे मी आणि आता ना पार्थचा सुद्धा संपवणार आहे. असं तिने बोलल्यानंतर आता अनिशाला मात्र मोठा धक्काच बसतो. तर अनिशा तिला म्हणते की अगं काव्या तू हे काय बोलत आहेस? वाटेल ते बोलायला लागलेली आहेस ना तू काव्या. असं म्हणून ती आता तिला समजवायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा काव्या तिच्यावरती अजून जोराने भडकते आणि म्हणते की हो वाटेल ते बोलायला लागलेलं आहे ना मी आता. मग एक काम कर, तू सुद्धा ना त्या जीवासारखी माझ्या आयुष्यातून निघून जा. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते की 1 मिनिट काव्या, निघून जा म्हणजे काय? तर तेव्हा आता काव्या थोडीशी शांत होते आणि अनिशाला म्हणते की तिच्यासमोर ती हातच जोडते आणि म्हणते की काव्या प्लीज मी तुझ्या पाया पडते. मला ना आत्ता माझा वेळ दे. मला ना माझी स्पेस दे प्लीज. आधीच ना माझ्या घरातल्यांनी माझं डोकं फिरवलेलं आहे. तर तेव्हा अनिशा तिला सांगते की तुझं डोकं फिरवणारे तुझे घरचे आता बाहेर गेलेले आहेत. तर तेव्हा काव्या तिला विचारते की कुठं गेलेले आहेत? तर तेव्हा अनिशा तिला सांगते की आत्ताच ना काका काकू तुझ्या मामा मामीबरोबर ना लग्नाची पत्रिका वाटायला गेलेले आहेत. तर ते ऐकल्यानंतर काव्या म्हणते की स्वतःची मुलगी जे काही वागली ना त्याचा पश्चाताप होत असणार आहे ना त्यांना, म्हणूनच ते त्यांच्यासोबत पत्रिका वाटायला गेलेले आहेत आणि गिल्टी वाटत असेल म्हणून गेले असणार आहेत कम्पेन्सेशन करायला. तर तेव्हा अनिशा तिला सांगते की सोड ना यार, तू नको ना एवढा विचार करूस. आणि हे बघ तू आता तुझ्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं ठरवलेलं आहेस ना, मग चल बघू आपण क्लासला जाऊयात. आणि हे बघ पार्थने ना तुझं पुस्तकसुद्धा दिलेलं आहे. असं म्हणून ती आता काव्याला ते पुस्तक दाखवते. तर तेव्हा काव्या तिच्यावरती अजून परत भडकते आणि म्हणते की अगं अनिशा मला नको हे पुस्तक, मला नको आहे जीवा, मला नको आहेत पार्थ, कोणीसुद्धा नको आहे. असं म्हणून ते पुस्तक आपल्या हातामध्ये घेते आणि बेडवरती फेकून देते. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते की अगं हे बाई तुला झाले तरी काय नेमकं? तर तेव्हा काव्या जोराने ओरडते आणि म्हणते की डोकं फिरलंय माझं आणि 1000दा परत तेच सांगते तुला मी. प्लीज मला माझा स्पेस दे, प्लीज मला माझी वेळ दे. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते की घे बाई तुझी स्पेस, मी क्लासवरून संध्याकाळी येईन आणि काका काकूसुद्धा ना पुढचे 2-3 तास परत घरी काही येणार नाहीत. मग काय करायचं आहे ते कर, घ्यायचे ना तेवढी स्पेस घेत बस तू. असं रागारागातच बोलून ती आता तिथून निघून जाते. तर मित्रांनो आता इकडे मिस्टर समीर घरी आलेले असतात आणि मिस्टर समीर म्हणजेच ते ॲडव्होकेट किल्लेदारच असतात आणि ते चक्क पार्थला भेटायला त्याच्या घरी आलेले असतात आणि ते त्यांच्या इंटेरियरचं काम करायसाठी पार्थकडे आलेले असतात. तर तेव्हा पार्थ त्यांना म्हणतो की सो मिस्टर समीर, तुमच्या इंटेरियरच्या रिक्वायरमेंट्स मला कळालेल्या आहेत आणि मी माझ्या टीमला ना मेलसुद्धा पाठवलेला आहे, तुमचं काम लगेचच सुरू करू. तर असं बोलल्यानंतर ॲडव्होकेट किल्लेदार पार्थला म्हणतात की थँक्यू मिस्टर पार्थ,
मला वाटलं होतं की खूप वेळ जाईल, पण सगळं काही अगदी वेळेत उरकलं. तर तेव्हा पार्थ सांगतो की कसं आहे ना, क्लायंटला क्लिअरिटी झाली ना की मग आमचं काम लवकर पूर्ण होतं. बाय द वे आय एम सॉरी, मी आज ना वर्क फ्रॉम होम करणार होतो, म्हणूनच मी तुम्हाला म्हणालो की घरी या. तर तेव्हा ॲडव्होकेट किल्लेदार म्हणतात की अहो ते माझ्याच पत्त्यावरती पडलं. तर तेव्हा पार्थ विचारतो की ते कसं काय? तर तेव्हा किल्लेदार सांगतात की अहो माझ्या जुन्या ऑफिसमध्ये ना पेंटिंगचं आणि टचअपचं काम सुरू आहे, म्हणून ना मी माझ्या क्लायंटना सुद्धा ना बाहेर जाऊनच भेटत आहे. असं बोलल्यानंतर ते दोघे सुद्धा हसू लागतात. इतक्यातच मानिनी त्या दोघांसाठी चहा घेऊन येते. तर तेव्हा पार्थ त्या दोघांची ओळख करून देतो आणि सांगतो की ही माझी आई आहे. तर तेव्हा ॲडव्होकेट किल्लेदार उठून त्यांना नमस्कार करतात. तर पार्थ पुढे मानिनीला सांगतो की हे डिवोर्स लॉयर आहेत आणि ते ऐकल्यानंतर मात्र आता मानिनीला धक्काच बसतो आणि मानिनी एकदम शांतच होऊन जाते. तर पार्थ आता तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की अगं आई, टेन्शन घेऊ नकोस, ते डिवोर्स लॉयर आहेत पण त्या कामासाठी इथे आलेले नाही आहेत ते. असं त्यानं सांगितल्यानंतर आता मानिनी थोडीशी शांत होते. तर पार्थ पुढे सांगतो की त्यांच्या नवीन ऑफिसचं इंटेरियरचं काम आपण करत आहोत, त्यासाठीच ते इथं आलेले आहेत. तर आता ॲडव्होकेट किल्लेदार पार्थकडे हसत हसतच बोलतात की बघितलं का मिस्टर पार्थ, हे आमच्यासारख्यांची ओळख करून देताना ना कौतुक कमी आणि भीतीच जास्त वाटते. तर तेव्हा पार्थ हसू लागतो. तर तेव्हा मानिनी म्हणते की अहो सॉरी, मला ना तसं म्हणायचं नव्हतं. तर तेव्हा ॲडव्होकेट किल्लेदार म्हणतात की अहो नाही हो, मी मस्करी केली. तर तेव्हा आता पार्थ मानिनीला विचारतो की अगं आई, बाहेर कोणी आलेलं आहे का? तर तेव्हा मानिनी त्याला सांगते की बाहेर ना साठे गुरुजी आलेले आहेत. आपल्या जीवाबद्दल त्यांनी जे काही सांगितलेलं होतं ना ते खरं झालं ना. आता जे घडणार होतं ते आपण टाळू नाही शकलो, पण मग गुरुजींचे आभार मानायसाठी मी आता त्यांना बोलवलेलं आहे. तुझी मीटिंग झाली ना की तूही भेटशील एकदा त्यांना. तर तेव्हा पार्थ हो असं तिला सांगतो. तर मानिनी आता ॲडव्होकेट किल्लेदारांना सांगते आणि तिथून निघून जाते. तर इकडे बाहेर आता नंदिनी गुरुजींच्यासाठी चहा घेऊन येते आणि त्यांना नमस्कारसुद्धा करते. तर तेव्हा गुरुजी तिला विचारतात की काय आशीर्वाद देऊ तुला, आणि अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला तर चालेल का तुला? असं विचारल्यानंतर नंदिनी मात्र थक्कच होऊन जाते आणि त्यांच्याकडे एकसारखी ती बघू लागते, कारण गुरुजींनी मात्र तिच्या मनातला बरोबर ठाव घेतलेला असतो. तर नंदिनी आता त्यांना विचारते की मला कळालं नाही गुरुजी. तर तेव्हा गुरुजी तिला म्हणतात की माणसं कळूनसुद्धा न कळल्याचा आव जेव्हा आणतात ना तेव्हा मजा येते. तेव्हा नंदिनी आपली ओळख सांगत असते. तर गुरुजीच तिला म्हणतात की हो माहिती आहे, ज्येष्ठ कन्या आणि कनिष्ठ सून नंदिनीच आहेस ना तू? तर तेव्हा नंदिनी त्यांना म्हणते की हो, पण तुम्हाला कसं काय कळालं? तर तेव्हा गुरुजी म्हणतात की मला कळतात गोष्टी, याच गोष्टी नाही अनेक गोष्टी कळतात मला, म्हणून तर मानिनी मला आवर्जून घरी बोलावते. असं ते बोलत असताना आता मानिनी तिथं येते आणि त्यांना म्हणते की काय हो गुरुजी, म्हणून बोलावते का मी तुम्हाला? असं म्हणून ती सुद्धा आता त्यांना नमस्कार करते आणि म्हणते की गुरुजी तुम्ही सतत आमच्याकडे यावे, तुमचे आशीर्वाद असावेत, म्हणून सुद्धा मी बोलावते तुम्हाला. आणि नंदिनीला सांगते की नंदिनी, गुरुजी ना माझ्या लहानपणापासून आमच्या घरी येतात बरं का. आमच्या घरी म्हणजे आमच्या वाड्यावरती गुरुजी आले की सगळीकडे अगदी चैतन्य पसरायचं, सगळ्यांची मनं शांत व्हायची आणि सत्यनारायणाची पूजा म्हणजे गुरुजी असलेच पाहिजेत. म्हणून आजही ना प्रसादाचा शिरा दिसला ना की मला गुरुजींचीच आठवण होते. असं ती बोलत असताना गुरुजी मात्र हसत असतात आणि त्यानंतर मानिनीसुद्धा हसते. तर तेव्हा आता गुरुजी मानिनीला म्हणतात की अगदी प्रसादासारखाच नाही, पण छानसा असा शिरा करून आण मानिनी, तोपर्यंत तुझ्या या सुलक्षणी सुनेसोबत मी गप्पा मारतो, चालेल का तुला? तर तेव्हा मानिनी म्हणते हो अगदीच गप्पा मारा, मी आलेच. असं म्हणून ती आता आतमध्ये जाते. तर तेव्हा गुरुजी नंदिनीला बसायला सांगतात आणि एकदमच म्हणतात की करू का नको, या सीमारेषेवरती घुटमळत आहेस ना तू? असं त्यांनी बोलल्यानंतर आता नंदिनीला मात्र धक्काच बसतो. तर गुरुजी पुढे म्हणतात की असंच असतं बघ, देवाने जे काही लिहून ठेवलेलं आहे ना ते वाचता येत नाही सगळ्यांना, आणि म्हणून तर अशी घालमेल होत राहते आयुष्यामध्ये. तर तेव्हा आता नंदिनी ती गोष्ट मात्र काही कबूल करत नाही आणि म्हणते की नाही गुरुजी, मी ठीक आहे आणि घालमेल वगैरे काही नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये. तर तेव्हा गुरुजी तिला म्हणतात की घालमेल नाही आहे, मग आईशी फोनवरती बोलताना तुला रडू का आलं? असं त्यांनी विचारल्यानंतर मात्र आता नंदिनीला मोठा धक्काच बसतो आणि ती धक्क्यानेच गुरुजींच्याकडे बघत असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्याने आता ॲडव्होकेट किल्लेदारांना फोन लावलेला असतो आणि यावेळेस मात्र आता ॲडव्होकेट किल्लेदार तो फोन उचलतात. तर काव्या म्हणते की ॲडव्होकेट किल्लेदार, यावेळी मला आता डिवोर्स पाहिजे आहे आणि आपण भेटून बोलूयात, तुम्ही आता माझ्या घरचा पत्ता लिहून घ्या. तर तेव्हा आता ॲडव्होकेट किल्लेदार पार्थला पत्ता लिहून घ्यायला सांगतात. तर तेव्हा पार्थ आता काव्याच्या घरचा पत्ता लिहू लागतो
आणि काव्या सांगत असते की GP रोड ब्लॉक नंबर 7 मोहिते सदन असं तिने सर्व काही सांगितल्यानंतर पार्थ मोहिते सदन लिहितो आणि त्याला मात्र धक्काच बसतो आणि तो धक्क्यानेच ॲडव्होकेट किल्लेदारांच्याकडे बघू लागतो आणि त्यानंतर ॲडव्होकेट किल्लेदार मोहितेंच्या घरी म्हणजेच काव्याकडे येतात आणि तेव्हा काव्या दरवाजा उघडते आणि म्हणते की मिस्टर किल्लेदार तुम्ही या आतमध्ये. आणि तेव्हा ते आतमध्ये येतात तर चक्क त्यांच्या मागे पार्थसुद्धा आलेला असतो आणि आता त्याला बघितल्यानंतर मात्र काव्याला मोठा धक्काच बसतो आणि ती धक्क्यानेच त्याच्याकडे बघू लागते. तर पार्थला मात्र काही कळेनासच झालेलं असतं. तर मित्रांनो, पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.